श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज माझ्या व्हिडिओमध्ये मी आज आली आहे किचनमध्ये। 2-3 दिवस झाले मी रेसिपी नाही टाकली, पण नवरात्र सुरू असल्यामुळे मी थोडे ब्लॉग टाकत आहे। पण माझ्या ब्लॉगला तुम्ही नक्की सपोर्ट करा। तर नवरात्रीचे उपास सुरू आहे, आपल्याकडे देवीचे घट बनले आहे, सगळ्यांचे उपासच राहतात आणि संध्याकाळच्या वेळी काही ना काही आपल्याला नवीन भाजी तर करावंच लागते। तर हे आम्ही मार्केटमधून आणली, मी हे एका जणांनी आणून दिले मला, खूप छान। म्हणजे त्यांनी त्यांच्या घरी होतात वाटते केळीचे झाडं, त्यांनी सकाळीच मला हे कच्च्या केळी आणून दिल्या आणि मी म्हटलं ठीक आहे, चला नवरात्रीचे उपास पण सुरू आहे तर आपण काहीतरी नवीन भाजी पण बनवूया। तर मी कच्च्या केळीच्या आज तुम्हाला भाजी कशी बनवतात हे तुम्हाला मी दाखवते। त्याचे चिप्स पण बनवत आहे, पण याचा व्हिडिओ मी नंतर टाकेन, कारण की नवरात्री असल्यामुळे सकाळची आरतीची वेळ वगैरे राहते, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवू शकत नाही। तर मी आज हा कच्च्या केळींची भाजी, मसालेदार भाजी कशी बनवते मी तुम्हाला सांगते। मग चला, मग माझ्या किचनमध्ये आपण बनवूया कच्च्या केळीची भाजी। त्याला एका पाण्यामध्ये असे भिजवून ठेवायचे घ्यायचे। झाले आपले 2 केळींचेच भाग पुष्कळ सारे होते। तुम्ही जर जास्त मेंबर असाल तर जास्त पण कापू शकता। असं थोड्या वेळ तुम्ही पाण्यामध्ये याला भिजवून ठेवेल, कारण की काळे नाही पडले पाहिजे, म्हणून याला थोड्या वेळ आपण पाण्यामध्ये भिजवू शकतो। 10 मिनिटं भिजवून ठेवून द्यायचं। बघा, याच्यामध्ये टाकायसाठी मी खडा मसाला आणली दुकानाचं, 2 टमाटर, 1 प्याज ठेवली आणि खडा मसाला भाजून मी चांगल्या प्रकारे याचं पेस्ट तयार करून घेते। बघा, आपण टमाटर कापून घेतला, कांदे कापून घेतले थोडे लंबे आणि हा पेस्ट आहे, खडा मसाल्याचा पेस्ट करून घेतला आहे। तर मग याच्यानंतर आपण भाजी फोडणी देऊया। रस आहे, तुम्हाला जेवढा वाटला तेवढा नाही, जितकं भाजी पुरतं तुम्हाला करायचं आहे तेवढे तुम्ही तेल टाकू शकता। त्याच्यानंतर आपण कापून ठेवलंच आहे टमाटर, प्याज आणि मसाल्याचा पेस्ट इथं सर्वच टाकून दिली। तर मग याच्यानंतर आपण तेलला छान गरम होऊ द्या, आपण पकडून घेऊ। आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पण बनवू शकता, कोणी बिना मसाल्याचे पण बनवू शकता। तेवढा मसाला टाकूया, लाल होत आहे आता। जोपर्यंत कांदे लाल नाही होत तोपर्यंत भाजीला करूया। खड्या मसाल्याचा पेस्ट मी टाकत आहे। तुम्हाला वाटते तुम्ही रस्सा पण नाही टाकू शकत, असे पण बनवू शकता। ज्यांना तरीवाली पाहिजे तरीवाली बी बनवू शकता, किंवा फक्त तुम्हाला जर मसाला आता थोड्या वेळ आपण मसाल्याला आहे ना शिजू देऊ, कारण की जोपर्यंत तेलामध्ये तो शिजत नाही जोपर्यंत तो तेलामध्ये शेअर करा आणि त्याला शेअर पण करा आणि माझ्या यूट्यूबला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्हाला जर वाटत असेल माझा यूट्यूब चॅनल, याच्यानंतर जे दुकानातले खडे मसाले वगैरे राहते, पावडर, सुरीची पावडर वगैरे, ते आपण थोडं टाकूया। हा धनिया पावडर आहे, आपण थोडा टाकून घेऊ। हे बघा, मी हमेशा कशी आपला जो गावठी तिखट राहते तेच वापरते, कारण की त्याच्याने ना खूप चांगला कलर पण येते आणि भाजी आहे ना थोडी चविष्ट पण लागते।
चवीपुरते मीठ टाकून देऊ. गॅस आज कमी करून घेऊ कारण की मसाला थोडा काळपट वाटतो. मसाल्याला चांगला आपण तिखटाला आपण चांगले तेलामध्ये भाजून म्हणजे चांगलं शिजून देऊ त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण टाकू टमाटर, थोडं पाणी सोडून म्हणजे टमाटर जे मोठे मोठे पीसेस राहतात ते थोडे लवकर गळून जातात आणि भाजी पण चांगली लागते. त्याच्यामुळे थोड्या वेळसाठी आपण याला झाकून हे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले आहे केळीचे तुकडे, कारण की काळे नाही पडले पाहिजे म्हणून याला तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता. आता मी चांगल्या प्रकारे शिजवून घेते म्हणजे तो मसाला चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे आणि टमाटर पण चांगल्या प्रकारे. पण याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवू कारण की झाकल्यानंतर याचा जो कलर आहे ते खूप चांगलं आहे. ते गावठी तिखट तुम्ही जास्तीत जास्त वापरा. आजकाल दुकानात केलं होतं ते. असेल घरी तर तुम्ही जास्त पण केळी कापू शकता कारण की आमच्याकडे आता छोटा परिवार आहे. त्याच्यामुळे मी 3 केळीचे तुकडे कापले आणि ते भाजी पण आम्हाला याचा मी प्रसाद बनवणार आहे. बघू शकता तुम्ही. आज नवरात्रीचा दिवस आहे. तुम्ही आता प्रसादासाठी गावठी वाटाणे टाकले आहे आणि याचा मी प्रसादासाठी याची मी घुगरी बनवणार आहे. तेल ठेवायचं. तर खरंच छान वाटते का आपण पण काही ना काही बनवावं म्हणून. तेवढी चांगली राहते. खरं जास्त शिजून पण गेली तेलामध्ये. आपल्या कच्च्या केळीची भाजी ही आपली तयार झालेली. तर बघू शकता मटणासारखी ही भाजी आपली तयार झाली आहे. मटणासारखी ही भाजी आपली तयार झाली आहे. बघू शकता कशी वाटते मग. तर नक्की कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबर नक्की करा. आणि तुम्हाला ही केळीची भाजी कशी वाटली आणि कशी आवडली का नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.